अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून, कुठल्याही संकटासमोर गुडघे टेकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात 2 मिनिट काढून हे संदेश नक्की ऐकत जा. जर तुमचा फायदा नाही झाला तर नुकसानसुद्धा नक्कीच नाही होणार. आयुष्यात पुढचे मार्ग कसे खुले करायचे त्याचे उत्तर मात्र नक्की मिळणार. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे. कधी कधी आयुष्यात आपल्या हातून निसटत आहे असं वाटतं, प्रयत्न करतो, झगडतो, पण परिणाम दिसत नाही. अशा वेळी मनातून एकच आवाज येतो, कितीही संकट येऊ दे, माझ्यावर विश्वास ठेव, डगमगू नको. स्वामी आपल्या भक्ताच्या आयुष्यात हिरावून घेतात, पण त्यामागे त्याचं एक गूढ हेतू असतो. कारण त्यांना तुम्ही जे मागत आहात त्यापेक्षा काहीतरी मोठं आणि मौल्यवान तुम्हाला द्यायचं असतं. लक्षात घ्या, मी आधी स्वामी त्यांना सांगायचं नसतं काय योग्य आणि काय अयोग्य. आपण फक्त आपली बाजू मांडायचं. भूतकाळ आणि जर तुझ्याकडून काही हिरावून घेतलं तर विश्वास ठेव, भविष्य काहीतरी मोठे देणार सुद्धा आहे. आणि इतकं टेन्शन घेऊन आयुष्य जगू नका. जगात सुख म्हणून काहीच नाही. सगळ्या गोष्टी शेवट ठरलेला असतो. आपल्या प्रत्येकाचा जन्मसुद्धा एक शेवटची सुरुवातच असते. तुला जर तुझं आयुष्य बदलावं असं वाटत असेल तर पहिले तू तुझे विचार बदल. जर नशिबात असेल तर ते एक ना एक दिवस नक्की मिळतात. कधी, कुठे आणि कसं हे तुला लवकरच सांगितलं जाईल. आणि स्वतःला कधीही एकटंच समजू नकोस. तुझ्या सर्व वेदनाचे रूपांतर आम्ही सुखात करणार आहोत. लक्षात घ्या बाळांनो, एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते. काही झालं तरी शेवट ठरलेलाच आहे. मग कोणाच्या तरी उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतराच्या सुखासाठी झिजून केव्हाही उत्तमच. काळजी करू नको, सर्व काही आम्ही अगोदरच नियोजनाने ठरवलेलं आहे. वेळेवर घडणार आणि जे घडणार ते तुझ्या मनासारखंच असणार. माणसाच्या विचाराचा प्रभाव त्याच्या मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर आणि शरीरावर व मन दोन्हीचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर पडतो. म्हणून माणसाने नेहमी मनामध्ये चांगले विचार ठेवावेत. पुढे काय होईल या अज्ञात भीतीला मनातून काढून टाका. ज्या स्वामींनी तुमचा भूतकाळ सांभाळतात ते तुमचा भविष्यसुद्धा सांभाळणार आहेत. आयुष्यात एकदा बदल होत असेल तर त्याला घाबरू नका, कारण तुम्ही जे गमावत आहात त्यापेक्षा लाख पटीने काहीतरी मिळणार सुद्धा आहे. मी तुझ्या प्रत्येक भावनेला प्रतिसाद देतो. तू मनापासून बोलून तर बघ. स्वतःवर शंका घेऊ नको, स्वतःवर अविश्वास ठेवू नकोस. तुझ्या सामर्थ्य आहे आणि ते तू करू शकतोस. लक्षात घ्या, काहीतरी चांगलं होण्याआधी खूप वाईट होईल. संयम ठेव. जे जे वाईट घडेल त्यापेक्षा 10 पटीने तुझे आयुष्य बदलणार सुद्धा आहे. चिंता करू नकोस. या ब्रह्मांडाचा मालक साक्षात तुझ्या पाठीशी उभा आहे आणि त्याच्यासाठी अशक्य असे काहीच नाही. फक्त तुझे कर्म चांगले असतील तर या जगात तुझ्यासारखा सुखी दुसरा कोणीही नाही. जेवढं वाईट घडायचं होतं ते घडून गेलं. आता या क्षणापासून तुझा सुवर्ण काळ सुरू होईल. तू ठेवलेला संयम आणि आम्ही घेतलेली तुझी परीक्षा, त्यामध्ये तू अतिशय उत्तमरित्या उत्तीर्ण झाला आहे. कलियुगाचे चालक, मालक, पालक स्वामी आहेत. प्रत्येक देवी देवतामध्ये स्वामीचे स्वरूप आहे. त्यामुळे तू कोणाचीही सेवा केलं तरी स्वामीपर्यंत पोचणारच आहे. थोडा संयम ठेवून बघ. काय माहीत पुढे देवाने आयुष्यात तेच लिहिलं असेल जे तू आता मागत आहेस. ज्यावेळेस तुला कोणताही मार्ग किंवा तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर तू फक्त तुझे डोळे मिट आणि पूर्ण विश्वासाने आमचे नाव घे. तुला मार्ग उत्तर मिळून जाईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी.
जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे ते आम्ही स्वतःच्या पद्धतीने छान दुरुस्त करू आणि पुन्हा बिघडणार नाही याची काळजीसुद्धा घेऊ. बाळा, प्रत्येकाचा बदला घ्यायचा नसतो, काही ना त्याच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं. कारण आत्तापर्यंतचा इतिहास आहे, ज्यांनी भक्तासोबत षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला त्यांना स्वामींनी कधी सोडलं नाही, त्यांना चांगला धडा शिकवला आहे. तू कोणावरही कधीही अवलंबून राहू नकोस. सध्या छोटा का होईना काम कर, चांगल्या मार्गाने पैसे कमवा, स्वतःच्या घरात स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण करा आणि काळजी करू नकोस. आमच्या आशीर्वाद सुरक्षा कवच तुझी रक्षा करत आहे. तू निश्चिंत राहा. तुझा विश्वास तुझ्यासाठी न्यायाचे दरवाजे खुले करणार आहे, त्यामुळे तुझा विश्वास असाच कायम ठेव. नक्कीच तुझ्या मनातले प्रश्नाचे उत्तर देतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार, आपले कर्मच आपलं नशीब लिहितात. म्हणून धावपळीच्या जीवनात देवदेव जरी करता आला नाही तरी चालेल, पण कर्म चांगले करा. जेव्हा स्वामींना वाटतं की तुम्ही काहीतरी मोठं करावं, तेव्हा ते सगळ्यात पहिले तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये टाकायचे. ते तुम्हाला असं वाटतं की आता सर्व काही संपलं आहे, पण इथूनच स्वामीचा खेळ सुरू होतो. स्वामीच्या लीलेला सुरुवात होतात आणि तुमचे जीवन चमत्कारिकरित्या बदलायला सुरुवात होते. कधी कधी तुमच्या पूर्वजन्माच्या पापाचा हिशोब पूर्ण होत असल्याने कृपेला उशीर होतो, पण कृपा योग्य वेळी होते. त्यामुळे सेवेत खंड पडू देऊ नका, सेवा सोडून देऊ नका. बाळा, आम्ही जरी प्रत्यक्षात तुझ्यापर्यंत पोचू नाही शकलो तरी संदेशामार्फत तुझ्यापर्यंत पोचत आहोत. लक्षात असू दे, ज्याप्रमाणे दगडाला छन्नीचे हातोड्याचे सतत घाव घालून त्या दगडाला एक नवीन आकार दिला जातो, एक नवीन रूप दिलं जातं, अगदी त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात सतत येत असलेल्या या परीक्षेला तुला घडवत आहे, तुला एक नवीन रूप देत आहे. त्यामुळे काळजी करू नको. सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस ते बाहेर येतेच. सत्याच्या प्रकाशात खोट्याच्या अंधाराला मिटावंच लागतं. त्यामुळे संयम ठेवा, विश्वास ठेवा. न्याय तुझ्या बाजूनेच होणार आणि काळजी करणे बंद कर. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, स्वामी काय म्हणतील याचा विचार करा. लोक चुकतील पण स्वामी नाही. प्रश्न आणि समस्या आणि पत्रिकेत कितीही मोठा दोष असला तरी जो सेवेकरी रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप करतो, स्वामी चरित्रेचे 3 अध्याय क्रमशः वाचन करतो, सोबतच शाकाहारी आणि निर्व्यसनी राहून पंचमात ज्ञानाची सेवा करतो, त्याचा कोणताही प्रश्न महाराज शिल्लक ठेवतच नाही. आम्ही तुला पुन्हा तेच सांगतोय, मागील काळात काय झालं ते विसरून जा. तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे, कारण तुझी स्वप्नसुद्धा मोठी आहेत आणि तुझी मेहनत, तुझे प्रयत्न खूप कमी आहेत. जितके मोठे स्वप्न तेवढी मोठी मेहनत. त्यामुळे तुला जर मोठं बनायचं असेल तर तुला तुझे प्रयत्न वाढवावे लागतील. तुला यश नक्की मिळेल. तेव्हा केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. ते त्याचं फळ आम्ही योग्य वेळी देतोच. सोन्यासारखे दिवस येतील. दुर्लक्ष न करता आज श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.